मुलं म्हणजे देवाघरची फुलं हे आपण आपल्या वडीलधाऱ्यांकडून ऐकत आलोय आणि ते तेवढंच खरं आहे. कुंभार जसा एखाद्या मातीच्या गोळ्याला आकार देतो आणि त्या गोळ्याला आकार दिल्यामुळे मार्केटमध्ये त्याची किंमत वाढते, तसंच मुलांच्या बाबतीतही लागू होतं. लहान मुलांना लहानपणीपासूनच संस्कारांचं बाळकडू दिल्यानंतर समाजामध्ये त्यांचं स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात, ते फक्त पालकांकडून. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. अमानवीय आणि कलंकित रीतीभातींच्या शृंखलेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. आज आपण अशीच एक डोकं चक्रावून टाकणारी केस पाहणार आहोत. पालक आपल्या मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची खेळणी गिफ्ट म्हणून आणतच असतात, पण या पालकांनी आपल्या मुलाला खेळण्यासाठी म्हणून एका मुलीला किडनॅप करून आणलं. त्या मुलीला खरंच या मुलाबरोबर खेळण्यासाठी किडनॅप केलं गेलं होतं की हा कुठल्या अंधश्रद्धेचा भाग होता? डोकं चक्रावून टाकणारी ही घटना नक्की काय आहे, चला पाहूया. अगं काय झालंय? मला काय विचारताय? तुमच्याच मुलीला विचारा. आणि काय ग नेरी, तुला सांगितलं होतं ना मी घरात क्रिकेट खेळायचं नाही म्हणून. मम्मी कुठे जाऊ खेळायला? तुम्ही मला ग्राउंड वर पण पाठवता आणि मी क्रिकेट का नाही खेळायचं? मी मुलगी आहे म्हणून. अगं मी असं कुठे म्हटलं की तू मुलगी आहे म्हणून क्रिकेट नाही खेळायचं? तू आमच्यासाठी आमचा मुलगाच आहे. आम्हाला अभिमान आहे की तू उत्तम क्रिकेट खेळतेस. पण तुझी तब्येत ठीक नाहीये ना बाळा, म्हणून मी तुला म्हटलं की क्रिकेट खेळायचं नाही म्हणून. आणि जर खेळायचं असेल तर घरात नक्कीच नाही. मी पण तेच म्हटलं बाबांना. घरात कोण क्रिकेट खेळतं का? ए अनेरी, पास झालं आता. आता सगळं बिल माझ्यावर फाडू नकोस. गीता, मी काय म्हणतोय, तिला ना बहुतेक ग्राउंडवर जायचं असणार, हो ना अनेरी? अजिबात नाही, कळलं? प्लीज ना ग आई, प्लीज प्लीज जाऊ दे ना ग मला, प्लीज. किती दिवस झाले मी खेळायला गेलीच नाही. हो ना, प्लीज ना. ठीक आहे, शार्प अर्धा तास. तुला मेडिसिन घ्यायचंय, लक्षात ठेव. थँक्यू थँक्यू थँक्यू. बाय मम्मी, बाय पप्पा, बाय. अनेरी लवकर यायचा. हो, बाय मम्मी, बाय 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 बाय. पप्पा. हे घे. काय झालंय? अहो 2 तास झाले, अनेरी अजून घरी आलेली नाहीये. अगं खेळण्यात गुंग असेल कुठेतरी. तू थांब इथेच, मी जाऊन घेऊन येतो तिला. अहो तिची औषधाची वेळ झाली. बरं मी जातो, तू काळजी करू नकोस. हा, हॅलो गीता. अगं अनेरी ग्राउंडवर आलेलीच नाहीये. काय? अनेरी ग्राउंडवर खेळायलाच नाही गेली? हो ग, तिथल्या मुलांनीच मला सांगितलं. तुम्ही तिकडेच थांबा, मी लगेच येते. ठीक आहे. अनेरी कुठेच नाही मिळते. ती अशी न सांगता कधीच कुठे नाही जात. मी पण तिला खूप शोधलं. प्लीज तिला शोधून आण. हो का, मी पण खूप प्रयत्न करतोय. बऱ्याच जणांना विचारलं, इथे मुलांना विचारलं, त्या ऐश्वर्या का म्हणते की आज काका ती गार्डन मध्ये दिसलीच नाहीये. सर आमची मुलगी कुठे सापडत नाहीये सर. हो सर. प्लीज तिला शोधून आणा सर, प्लीज. शांत व्हा, बसा आधी बसा.
आता नीट शांतपणे सांग काय झालं. सर ती घरात क्रिकेट खेळत होती तेव्हा तिने मला ग्राउंडवर जायसाठी परमिशन मागितली. मी तिला सांगितलं की जा म्हणून. माझंच चुकलं. मी तिला घरातच खेळायला ठेवायला सांगायला पाहिजे होतं. तिचा फोटो दाखवा. हो सर. सर हा बघा सर. काय नाव हिचं अनेरी, आणि वय? 12 वर्ष. सर प्लीज तिला लवकरात लवकर शोधून आणा सर. हो सर. सर तिने मेडिसिन्स पण नाही घेतले तिथे सर. कसले मेडिसिन? सर आमच्या अनेरीला TB आहे, तिचे मेडिसिन सुरू आहेत सर. बरं मला सांगा, तुम्हाला कुणावर संशय आहे? कधी कुणाची भांडण, प्रॉपर्टीवरून वाद असं झालंय? नाही हो सर. ठीक आहे, काळजी करू नका, आम्ही तुमच्या मुलीला शोधून काढू. हो सर. बघाडे, यांच्या मुलीची सगळी डिटेल्स लिहून घ्या. प्लीज सर. काळजी करू नका, या. श्वेता, सर त्या अनेरीचं घर ते ग्राउंड हा एरिया सर्च करा. तिला कुठे कोणी जाताना बघितलं का? आणि तिथले CCTV फुटेजेस असतील तर तेही चेक करा. येस. सर अनेरीच्या हातात बॅट होती आणि हे बघा ती बाहेर येताच ही गाडी तिच्या जवळ येऊन थांबली सर. गाडीचा नंबर सुद्धा क्लिअर आहे सर. माझा RTOशी बोलणं झालंय, डिटेल्स चेक करून ते सेंड करणार आहे. येस, मी जिंकलो. अगं रडतेस काय? मी तर मगाशी गंमत केली. इकडनं पळून जायला मी तुला मदत करेन. ऐक, आता आहे ना मी अर्धा दरवाजा उघडा ठेवून जाईन. तू रात्रीचे ना गपचून पळून जा. सर RTO कडून कारचे डिटेल्स मिळाले. सर अनेरी ज्या गाडीमध्ये बसली होती ती गाडी एका कार रेंटल ॲपवरून बुक करण्यात आली होती. आणि सर बुकिंगसाठी जे पण डॉक्युमेंट्स दिले होते, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, ते सगळे फेक डॉक्युमेंट्स होते सर. गाडी बुकिंगसाठी मोबाईलचा वापर केला असेल? केला होता सर, पण ते सुद्धा फेक डॉक्युमेंट्स देऊन घेतला होता. नंबरवर कॉल केला पण तो स्विच ऑफ आहे. त्या मोबाईल नंबरला ट्रॅकिंगवर लावा. श्वेता, काहीही करून आपल्याला अनेरीपर्यंत पोचायला हवं. फक्त 12 वर्षाची मुलगी आहे ती, शिवाय आजारी. येस सर. अनेरी अवघ्या 12 वर्षांची आपल्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी ही किडनॅप झाली होती आणि तिला दक्षला गिफ्ट म्हणून देण्यात आलं होतं. का? त्याला खेळण्यासाठी कुणी नव्हतं की यामागे काही वेगळंच कारण होतं? अनेरीची अवस्था पाहून दक्षच तिला कैदेतून बाहेर पडण्यासाठी मदत करणार होता. अनेरी आपल्या आई वडिलांकडे सुखरूप पोहोचणार होती. पण जे काही घडलं ते खरंच असंच घडलं होतं का? कल्पना ही वास्तविकतेच्या फार पलीकडची असते. कुठं चाललेली? पळून जायचंय? एवढी मेहनत केल्याने तू पळून निघतेस व्हय? मला माझ्या मम्मी पप्पाकडे जायचंय. आता हेच तुझं घर आहे. आणि काय ग, मला एक सांग, बाहेर कशी आलीस? कुणी ह्यानं मदत केली ना तुला बाहेर यायला? अगं येडी का खुळे तू. आता तुला जर आम्ही बाहेर जाऊ दिलं तर आमचा दक्ष एकटा नाही का राहणार? त्याच्याबरोबर खेळायला कोणतरी पाहिजे का नको? मग ए चला, अगं 2 घास खाऊन घे. सकाळपासून काय खाल्लं नाहीयेस, उपाशी आहेस, खाऊन घे. खाऊन घे थोडं. नकोय मला. हे गीता, अगं थोडंसं तरी खाऊन घे.
सकाळपासून काहीच खाल्लं नाहीयेस तू. माझी अनेरी माझ्याच हातातून जेवायची, तिने पण अजून काही खाल्लं नसेल ना. कुठे माझी अनेरी? अनेरीला किडनॅप करण्यासाठी ज्या कार रेंटल ॲपवरून गाडी बुक करण्यात आली होती सर, त्या गाडीमध्ये फक्त ही बॅट सापडली आणि ज्या नंबरवरून बुकिंग केली होती तो नंबर अजूनही बंद येतो. ठीक आहे, ही बॅट फॉरेन्सिकला पाठवून द्या. सर अनेरीबद्दल काही कळलं का? अनेरीला ज्या गाडीतून किडनॅप केलं गेलं ती गाडी आम्हाला मिळाली. आम्ही गुन्हेगारांच्या शोधात आहोत. अनेरी लवकरच सापडेल. आणि हो, आम्हाला गाडीमध्ये ही बॅट सापडली. ही बॅट अनेरीची आहे. सर ही बॅट माझी अनेरीची आहे सर. हीच बॅट घेऊन ती खेळायला गेली होती. सर सर माझी अनेरी कशी आहे सर? सर तिला काही होणार तर नाही ना सर? मॅडम शांत व्हा. हे बघा, तुमच्या अनेरीला काही होणार नाही. आम्ही लवकरात लवकर तिचा शोध घेऊ. काय गोंधळ चालवलाय? साडी नेसत ना म्हणते, लगीन नाही करायचं. ते रिपोर्ट ताबडतोब माझ्या टेबलवर ठेवून. सर अनेरी केसमधल्या संशयित किडनॅपरचा नंबर ऑन झालाय सर, आणि तो आता पिंपरी चिंचवडमध्ये ऍक्टिव्ह आहे. चला. बाबा येणार. अगं दक्ष कुठं आहे? त्याला बोलव की बाहेर. होय दक्ष, बाय ये की बाहेर लवकर. काय करायलायस एवढा वेळ? बाय नवरा चाललाय. अगं बाबा आले असते. थांब ना, बघून आलो. या बाबा. बाबा थांबा, पाया पडू दे. सदा सुखी राहा. दक्ष बा, पाया पड बाबांच्या. बाबा सुखी राहा, सुखी राहा, साऱ्यांनी सुखी राहा. काय मग झाली का मुलगी फायनल? वय वय हे जा, तिला घेऊन ये जा. वय आणते. अहो बाबा, पोरगी फायनल पण झाली आणि हो तिचा गुलाम पण झाला. काय रे दक्ष, आवडली का तुला होणारी बायको? चला, लग्नाचा मुहूर्त निघून चाललाय, मुलीला लवकर आणा. काय झालं, बरं नाही का तिला? अहो नाही त्याचं काय झालं, ती लग्नाला तयार होत नव्हती म्हणून जरा दुसरा मार्ग अवलंबला. बर बर. सर इथेच कुठेतरी आहे. मला वाटतं हाच बंगला असेल. पोरगी आजारी आहे वाटतं ही. देवा, अहो रगात पडायलाय. एक मिनिट. काय झालं सर? इथे कोण राहतं? माहित नाही मॅडम, कोणीतरी नवीन राहायला आलंय. ही गाडी माहिती आहे का? ही गाडी ना, ही इथेच उभी असायची. ठीक आहे, थँक्यू.
आय एम सॉरी. सॉरी कशाबद्दल सर? तुम्ही तुमच्या कामात असफल झालात त्याबद्दल? तुम्ही मला बोलला होतात सर माझ्या अनेरीला काही होणार नाही म्हणून. सांगा ना सर, हे कसं झालं? आता मी कोणाकडे बघून जगायचं? चल गीता चल. श्वेता, सर पुण्यातले सगळे पोलीस स्टेशन, चेकपोस्ट, RTO सगळ्यांना इन्फॉर्म करा. हे खुनी सुटता कामा नयेत. येस सर. 12 वर्षांची किडनॅप झालेली अनेरी ही खरं तर आजारी होती. दक्ष सोबत लग्न लावण्यासाठी तिला डांबून ठेवण्यात आलं होतं. हा दक्ष सुद्धा 12-13 वर्षांचाच होता. पण हे सगळं करून दक्षच्या आईवडिलांना नक्की काय साध्य करायचं होतं? त्यांचा नक्की काय स्वार्थ होता? दक्षचे आईवडील बेकायदेशीररित्या बालविवाह घडवून आणत होते आणि त्याबद्दल त्यांच्या मनामध्ये कुठलीही भीती किंवा पश्चाताप अजिबात नव्हता. दुसरीकडे अनेरीचे आईवडील आपल्या एकुलत्या एका मुलीला मुलगा म्हणून वाढवत होते, तिला फुलाप्रमाणे जपत होते. अनेरी हा त्यांच्या आयुष्याचा श्वासच होता जणू, आणि हा श्वासच दक्षच्या आईवडिलांनी त्यांच्याकडून हिरावून घेतला होता. पण जर लग्नच लावायचं होतं तर अनेरीचा त्यांनी खून का करावा? यामागे त्यांचा नेमका काय हेतू होता? कदाचित अजून एक मुलगी किडनॅप होणार होती का? पोलिसांसमोर एक फार मोठं आव्हान होतं. सर अनेरीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला. सर रिपोर्ट्सनुसार अनेरीचा मृत्यू धारदार शस्त्राने वार केल्याने झाला आणि सर ते वार राईट टू लेफ्ट केले गेले. म्हणजे सर वार करणारी व्यक्ती लेफ्ट हँडेड. सर अनेरीला TBचा त्रास होता आणि तिच्या लंग्समध्ये स्मोक पार्टिकल्स आढळले. म्हणजे मृत्यू होण्याआधी अनेरीला त्रास होत होता आणि त्यामुळे तिच्या तोंडातून रक्त आलं. श्वेता, अनेरीला किडनॅप करण्यासाठी वापरलेली गाडी ती फेक डॉक्युमेंट देऊन भाड्याने घेतली होती आणि ती गाडी सबमिट न करता तशीच सोडून दिली होती. आपण जेव्हा त्या घरात पोहोचलो तेव्हा अनेरीची बॉडी ही नवरीसारखी सजवलेली सापडली. हे प्रकरण अंधश्रद्धेचं असू शकतं. सर जर असं असेल तर आपल्याला लवकरात लवकर त्या फेक नंबरचं लोकेशन ट्रेस करायला हवं. हो, आणि ते ही दुसरी मुलगी टार्गेट होण्याआधी आपल्या सगळ्या टीमला दिवस रात्र कामाला लावा. आपल्या खबरी नेटवर्कला सुद्धा बाकी सगळी कामं सोडून फक्त या केसच्या मागे लावा. येस सर. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि भरपूर सारा आशीर्वाद. थँक्यू आत्या. किती वर्ष झालीच माहितीये? 12 पूर्ण. अजून किती दिवस राग धरणार आहे सगळं? आत्या तुला माहिती ग, माझा राग तुझ्यावर नाही ग, देवावर आहे. त्यांनी माझ्या मम्मी पप्पांना माझ्यापासून दूर नेलं. बाळा, सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात, पण मी आहे ना तुझ्यासाठी. मी तुझ्यासोबत आयुष्यभर राहीन. प्रॉमिस? पक्का प्रॉमिस. आत्या तू माझ्यासाठी एक गोष्ट करशील? आपका हुकुम सराखोन पर. बोलिये. आत्या मला माहितीये तू माझ्यासाठी अजून लग्न नाही केलंस. फार मोठी झाली आहेस का तू? चल बरं, शाळेत जायचं की नाही आपल्याला? चल. बाय आत्या. बाय. हॅपी बर्थडे. थँक्यू. देवा, दीप्तीला आयुष्यभर खुश ठेव आणि उदंड आयुष्य दे. साहेब, साहेब माझी भाची दीप्ती सकाळी शाळेत गेली होती साहेब. आता संध्याकाळ होत आली, अजूनही घरी आलेली नाही हो साहेब. कदाचित तिच्या मैत्रिणीकडे किंवा तुमच्या कुठल्या नातेवाईकाकडे गेली असेल. विचारलं मॅम, पण मला विचारल्याशिवाय ती कुठेही जात नाही हो मॅम. मी तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणींकडे चौकशी केली पण ती कुठेही नाहीये. सर प्लीज तुम्ही तिला शोधून काढा साहेब. माझ्या भाऊ आणि बहिणीच्या ऍक्सिडेंट नंतर मीच तिची आई हो साहेब. तुम्ही प्लीज काहीतरी करा साहेब.
बरं वय काय तिचं? फक्त 12 वर्ष. तिचा फोटो दाखवा. हो, ही आहे साहेब. मॅडम एक काम करा, ही सगळी डिटेल्स बाहेर द्या, आम्ही तिला शोधून काढू. या. श्वेता, सर दीप्ती जर खरंच गायब झाली असेल आणि तिला अनेरीचा खून करणाऱ्यांनी जर गायब केलं असेल ना, तर आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. एक काम करा, दीप्ती ज्या एरियातून गायब झाली आहे तिथले CCTV फुटेजेस चेक करा आणि अनेरीचा खून करणाऱ्यांचा मोबाईल त्या एरियामध्ये ॲक्टिव्ह होता का ते बघा. तसं असेल तर त्यांनी गाडीचा वापर नक्कीच केला असेल. आपल्या सायबर टीमला ताबडतोब कळवा. अनेरीचा खून होण्यापासून दीप्ती गायब होईपर्यंत जितक्या गाड्यांचं ऑनलाईन बुकिंग झालंय त्या सगळ्यांचे IDs मला हवे. सर गाड्या तर खूप बुक झाल्या असतील, खूप मोठा डेटा असेल सर, वेळ लागेल सर. तोच तर नाही आहे आपल्याकडे. एका निष्पाप मुलीचा जीव गेला, हे अंधारात पडलेली टाचणी शोधण्यासारखं, पण आपल्याला ते करावंच लागलं. येस. सर एक मिनिट. सर दीप्तीच्या ठिकाणाहून किडनॅप झाली होती तिथलं CCTV फुटेज असेल. सर आपला अंदाज खरा ठरला. दीप्तीला सुद्धा सेम पॅटर्नने किडनॅप केलं गेलंय सर. गाडीचा नंबर सुद्धा क्लिअर दिसतोय. सर मी या गाडीचे डिटेल्स काढले. ही गाडी सुद्धा सेम मोबाईल नंबरवरून बुक केली गेली आणि सर यावेळी गाडी रात्री 11:30 वाजता बुक केली गेली. IP ॲड्रेस ट्रेस झाला? येस सर, गौतम नगरचा आहे. सर आपण जो फोन ट्रेसला लावला होता तो गौतम नगरला ॲक्टिव्ह झाला. चला. सर 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 एक इमर्जन्सी आहे सर. काय झालं? सर मी दीपेश राणे. सर मी आत्ता ऑफिसला जात होतो तेव्हा मला एका मुलीने हा पेपर फेकून मारला सर. सर आमच्या इथे नुकतीच एक फॅमिली राहायला आली आहे. त्यांच्या घरी एका मुलीला पकडून ठेवलं आहे सर. कुठे राहता तुम्ही? सर गौतम नगर. त्या मुलीचा चेहरा वगैरे बघितला? मी तिच्यापासून लांब होतो त्यामुळे चेहरा नीट क्लिअर नाही दिसला. हे बघा, ही होती का ती? कन्फर्म नाही सांगता येणार पण स्कूलचा युनिफॉर्म घातला होता. आमच्याबरोबर चला. हातमान चेक करा. ठीक आहे, मुलीला डॉक्टरकडे घेऊन जा. इकडे. हो बाई, तुमचे अजून साथीदार कुठे आहेत? बोला. घेऊन चला, घेऊन चला ना.
बाई काय चाललंय सगळं? लग्न, काला जादू, बालविवाह, अंधश्रद्धा काय आहे? अंधश्रद्धा वगैरे काही नाहीये. श्रद्धा, प्रथा. कसली प्रथा? लग्न लावून खून करायची? बोला, अनेरीचा खून का केलात? म्या मारलंय त्या पुरीला. तुम्ही मारलात की तुमच्या नवऱ्याने? माझ्या नवऱ्याचा आणि माझ्या पोराचा याच्याशी काय बी संबंध नाही. त्याचं कसं आहे ना साहेब, आता 2 दिवसात माझा दक्ष 13 वर्षांचा होणार, पण त्याआधी त्याचं लग्न व्हायला पाहिजे, नाहीतर पोरावर संकट येतं. असली मस्त पोरगी घावली होती, पण काय? म्याच मारलंय त्या पोरीला. बाई, तुम्हाला काय आम्ही मूर्ख वाटलो? ही वर्दी अशीच चढवली आम्ही. ज्याने अनेरीचा खून केला ना, तो लेफ्टी होता, डावरा. तुमच्या नवऱ्याने खून केला अनेरीचा. साहेब, अहो तुम्हाला किती वेळा सांगितलं, माझ्या नवऱ्याचा आणि माझ्या मुलाचा त्याच्याशी काय बी संबंध नाही. अहो, त्या पोरीचा खून म्या केलाय. तुम्हाला जी काय शिक्षा द्यायची आहे ती मला द्या. म्या माझा स्वतःचा गुन्हा कबूल करते नव. म्याच माझ्या पोराचा लगीन त्या मुलीशी लावून देत होते. बालविवाह करणं कायद्याने गुन्हा आहे. अनेरीचा खून का केला? तुझा नवरा आणि मुलगा कुठे आहे? बोल. म्या माझा गुन्हा कबूल केलाय. तुम्हाला जी काय शिक्षा द्यायची आहे बाकी मला खरंच काय नाही माहित हो. सर, ही तर काहीच सांगायला तयार नाही. अनेरीचा खून का केला काहीच बोलत नाहीये सर. आपल्याला शोधावं लागेल आणि आपल्याकडे फक्त एकच दिवस आहे, कारण या 2 दिवसानंतर दक्ष 13 वर्षाचा होणार आहे आणि तोपर्यंत अजून एक मुलगी किडनॅप होण्याचे चान्सेस आहे. सर, पण काहीतरी क्लू मिळायला पाहिजे ना. ऍटलीस्ट तिच्या नवऱ्याचं नाव किंवा- आत्माराम. काय? तिच्या नवऱ्याचं नाव आत्माराम. एक गोष्ट नोटीस केलीस? बोलताना ती बोलत होती की बालविवाह ही आमची प्रथा आहे आणि त्या प्रथेनुसार आपल्या नवऱ्याचं नाव बायकोच्या हातावर गोंदवलं जातं. श्वेता, फाइंड आउट करा की ही प्रथा अजूनही कोण पाळते. येस. आणि तोपर्यंत या आत्मारामचा नंबर ट्रॅकवर लावा. कधीतरी ऑन होईल, कारण दुसरी मुलगी कधीही किडनॅप होऊ शकते. येस सर. मी तुम्हाला कळवतो. जैन सर. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे चौकशी केली. एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मिळाली. बीडमध्ये जांभूळ गाव आहे जिथे बालविवाहाची प्रथा पिढ्यानपिढ्या चालू आहे. सर, बीड? सर, आत्मारामचा फोन सर थोड्याच वेळापूर्वी पुणे अहमदनगर हायवेवर ऑन झाला होता आणि सर त्या नंबरवरून बीडमधील एका किराणा माल दुकानावर फोन केला गेला होता. कोणाला? सर, गुणाजी सांगळे, वय वर्ष 75 आहे सर. आजोबा आहेत सर. मागे पुढे कोणीच नाही आहे, पण त्यांना एक पुतणे आहे, त्याचंच नाव आत्माराम आहे सर आणि तोही पुण्यात राहतो. कदाचित हा आत्मारामच आपली अंधश्रद्धा पूर्ण करायला बीडला निघाला. काय झालंय? हो, कोण तुम्ही आणि हे काय करताय तुम्ही? ए, तू काय चालवलंय सांग. हे मला विचारणार तू कोण रे? चल निघ, चल. पोलीस. पोलीस? हो साहेब, साहेब माझ्या पोराचं लग्न आहे. हो साहेब, आता 2 फेरे झाले की लग्न पूर्ण होईल. साहेब ऐका ना माझं. हो साहेब, प्रथा आहे हो आमची, प्रथा पूर्ण होईल साहेब. लग्न झाले. ते सोडायला बोला नाही ना. एक शब्द बोल नका. चल, घेऊन चला. बोल. का मारलं अनेरीला? बोल बोल बोल. हो साहेब, मी मारणार नव्हतो तिला. अहो, पण त्या पोरीतच प्रॉब्लेम निघाला ना. सारखी खोकलायची ती आणि खोकलता खोकलता तिच्या तोंडातून रगूत आलं, म्हणून मी मारून टाकली तिला. अरे, 12 वर्षाची कोवळी पोर होती ती. तिच्या आई बाबाची एकुलती एक मुलगी होती ती. हो साहेब, मी मुक्ती दिली तिला, मुक्ती. हा, अहो साधं सुद्धा नाही मारलं मी तिला. मी तिला ज्या चाकूनं मारलं ना, तो चाकू त्या भावाने मंतरलेला होता.
म्हणून मारलं मी तिला खरंच. या तुझ्या प्रथा अंधश्रद्धा याच्यामुळे स्वतःचं आयुष्य बर्बाद केलंच आहेस, पण तू तुझ्या मुलाचं आयुष्य पण बर्बाद केलंस. आता आयुष्यभर जेलमध्ये करत बस तुझ्या या प्रथा. जगभरामध्ये मानवतेला काळीमा फासणारी गोष्ट म्हणजे अंधश्रद्धा. या अंधश्रद्धेपायी आतापर्यंत कित्येक लोकांनी आपलं घर, संसार आणि आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत. लक्षात ठेवा, या अंधश्रद्धेला कुठलाही जाती किंवा धर्म नसतो. प्रत्येक जाती धर्मामध्ये या ना त्या प्रकारे ही अंधश्रद्धेची पाळमुळं आजही तेवढीच रोवली गेलेली आहेत. वाईट याच गोष्टीचं वाटतं की या सगळ्या अंधश्रद्धांच्या रूढी परंपरांमध्ये सगळ्यात पहिला बळी जातो तो लहान मुलांचा. बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथा आपण आजही म्हणजे 21व्या शतकात सुद्धा घेऊन आलेलो आहोत. बालविवाह नाही केला तर अनर्थ ओढावेल किंवा आपल्यावर दारिद्र्य येईल अशा भीतीपोटी आजही अनेक लोक या प्रथांना खत पाणी घालतानाच आपल्याला दिसतात. लक्षात घ्या, जगाचा पालन करता ज्या लहानग्या जीवांनी अजून हे जग पाहिलं किंवा अनुभवलेलंच नाहीये, त्यांच्यावर अत्याचार करून किंवा त्यांचा बळी देऊन कसा काय समाधानी होऊ शकेल? यातनं त्या देवाला काय मिळणार आहे आणि एकूणच काय साध्य होणार आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजही आपल्याला मिळालेली नाहीच आहेत. अमानवी आणि कलंकित रीतीभातींच्या शृंखलेत आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन गुन्ह्यासह पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या घरच्यांची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.